नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ह्या पूर्ण उन्नतीचा प्लॉट आहे सोयाबीन. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आज या उन्नती प्लॉटला पूर्ण 60 दिवस कंप्लीट झाले. या 60 दिवसात काय काय परिवर्तन झालं आपल्या सोयाबीनमध्ये, हे आज या व्हिडिओमध्ये चर्चा करूया शेतकरी मित्रांनो. तर बघा, या 60 दिवसामध्ये लागवडीपासून तर आजच्या तारखेपर्यंत 27 ऑगस्टपासून, ज्या दिवशी मी लागवड केली 25 जून 2024मध्ये मी लागवड केली आणि आजची तारीख आहे 27 ऑगस्ट 2024, म्हणजे 62 दिवसचा कालावधी पूर्ण होत आहे. तर 25 तारखेला जेव्हा लागवड केली तर 27 तारखेला चांगला पाणी आला, आपलं पीक पूर्ण सोयाबीन निघून आलं. बघा, तर नंतर गॅप पडली होती पाण्याची. बघा, शेंगा आहे. तर आपण डवऱ्याचे फेर दिले, निंदलं, त्याच्यातही पाणीच पाणी. बरेचसे शेतकऱ्यांचे सोयाबीनला डवऱ्याचे फेर गेले नसेल, तणनाशक व्यवस्थित जमलं नसेल, नाही काय. यावर्षी थोडंसं कोणतंही पीक म्हटलं तर मागं पुढं आहे. पराठीचं तर विशेष सोडून द्या शेतकरी मित्रांनो. पराठी तर यावेळेस 30-40 बोंडं राहते पराठीला. तर यावेळेस पराठी का पाती नाही आहे, पराठीला पाती नाही आहे, अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे शेतकरी मित्रांनो. तर तुमच्या इकडेही अशी अवस्था असेल तर नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे सर्व शेतकऱ्यांना माहीत होईल की पराठीची अवस्था काय आहे, यावर्षी का झालं बा असं. तर आपला विषय होता सोयाबीनचा. बघा, तर या 60 दिवसात आपल्या सोयाबीननं पूर्ण जे काही चलप धरलं होतं 100%, ते पूर्ण शेंगीत रूपांतर झालेलं आहे शेतकरी मित्रांनो. तर हे बघा, तुम्हाला शेंगा दिसेल. हे बघा, ह्या पूर्ण शेंगा आहे. चलप काहीच नाही आहे, चलप काहीच नाही राहिला आहे. फक्त 30-40% चलप आहे आपल्या झाडाला आणि 60 ते 70% शेंग आपल्या सोयाबीननं पकडलेली आहे. बघा, आणि शेंगा बुडापासून आहे शेतकरी मित्रांनो. सांगायचं म्हणजे शेंगा बुडापासून आहे. बघा, शेंगा हे शेंगच आहे, हे चलपच आहे. ह्या शेंगा पकडते. हे बघा, काही काही झाडाला वरतून पकडल्या आणि काही चलप आहे म्हणा, असं नाही आहे की चलप संपलं, चलप आहे. तर बघा, आणि तिसरी गोष्ट अजून, आपल्या शेंगीमध्ये जीव पण पडलेला आहे. तुम्हाला जीव पण हे बघा बारीक, हे बघा तुम्हाला दिसत असेल. हे बघा, शेंगीमध्ये जीव पण पडलेले आहे. तर या व्हेरायटीचं एक विशेष आहे, ही व्हेरायटी फास्ट आहे, फास्ट ग्रोथ करते. बघा, तर अशी ही उन्नती आहे, चांगली उन्नती आहे. म्हणजे दाना ठस आहे, शेंग पण लंबी आहे. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्या झाडाला शेंगा सबन 3-3 दाणी आहे. 2 दाणी फार कमी आहे 2 दाणी, पण टक्केवारी कमी आहे शेतकरी मित्रांनो. बघा, 3-3 दाणी शेंग जास्तच आहे. आणि झाडाचं बूड पण बघा, ठस आहे झाडाचं बूड. बघा, है. तर या 60 दिवसात इतकी ग्रोथ झाली आहे आपल्या उन्नतीची. चांगली व्हेरायटी आहे उन्नती, बाकी व्हेरायटीपेक्षा हे फास्ट ग्रोथ करते. तर आताही मी मागील 300 म्हणजे 335 सोयाबीन लावलेलं होतं. तर त्या 62 दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण चलपच होतं आणि फुलं होतं. म्हणजे इथली ग्रोथ नव्हती. शेंग म्हणजे चलपीचं रूपांतर शेंगीमध्ये व्हायचंच होतं. म्हणजे इथला कालावधी त्या 335ला जास्त दिवस घेतात, हे जास्त दिवस घेत नाही.
म्हणजे या 60 दिवसात म्हणजे ग्रोथ बघा सारखंच, दोन्ही व्हेरायटी म्हणजे कालावधी सारखाच आहे. सोंगणीचा कालावधी सारखाच आहे. हे 110 दिवसातच येते, हे 110 दिवसातच येते. पण हे 60-62 दिवसात पूर्ण शेंगीचं म्हणजे चलपीचं रूपांतर शेंगातनी करून टाकते. शेंगीतनी जीव पडते, म्हणजे दाणे तयार करायला सुरुवात होते. तसं 335 नाही आहे. ते 70-80 दिवस झाल्यानंतर आपल्याला शेंगा मग ते भरण ते लेट आहे थोडंसं. त्याच्यात जर पाणी चालू झाला का ते अजून लेट हिरवच राहते. तसं याचं उन्नतीचं नाही आहे. आपल्याला आताच पोझिशन दिसून राहिली शेंगीची. म्हणजे कशी पोझिशन आहे, शेंगा आहे. आज 27 ऑगस्ट, इथून 15-20 सप्टेंबरला शेंगा आपल्याला ठस भरतील. मी व्हिडिओ नक्की टाकणार आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे पूर्ण ठस भरून जातील, आपलं सोयाबीन ठस भरलेलं दिसेल या 15 सप्टेंबरलाच बघा. कारण की आपल्याला ऑक्टोबरच्या पहिल्याच पंधरवड्यात आपल्याला सोयाबीन हे सोंगणीला येईल. आणि जे हे 62 दिवसात सोयाबीनची जी हाईट झाली आहे आपल्या, तर कुठे 2 फूट, कुठे 2.5 फूट, तर कुठे 3 फूट इथली हाईट झालेली आहे. हे जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघून राहिले हे ह्या 2.5 ते 3 फूट सोयाबीन वाढलेलं आहे आपलं. आणि समोर जसजसं समोरचाच भाग आहे तो 2 फूट ते 2.5 फूट आहे. चांगली वाढ झालेली आहे बघा. प्लॉट बी चांगला व्यवस्थित दिसत आहे. यावर्षी आपण तणनाशक मारलेलं नाही, निंदून काढलेलं आहे आणि 2 डवऱ्याचे फेर दिलेले आहे. शेतकरी मित्रांनो, ठरवलंच होतं की तणनाशक मारायचं नाही, निंदून काढायचं. बघा तुमच्या इकडेही असाच उन्नतीचा माल असेल. उन्नतीनं ज्या शेतकऱ्यांची अगोदर पेरणी असेल 20 जूनची 22 जूनची, त्या शेतकऱ्यांमध्ये चलप नाहीसं झालेलं असेल, म्हणजे शेंगा असेल 10% असेलच चलप, जास्त चलप नसेल. ज्या शेतकऱ्यांचा जर असा माल असेल नक्की कमेंट करून सांगा. कारण की माझ्या व्हेरायटीनुसार मी सांगत आहे अंदाज की, कारण की आज माझ्या सोयाबीनला 62 दिवस झाले, तर ज्या सोयाबीनला 70 दिवस 75 दिवस झालेले असेल तर शेंगीमध्ये काही ना काही ताठरता भरण आलेलीच असेल शेतकरी मित्रांनो, नाही का. तर बघा शेंड्यावरही पर्यंत शेंगा आहे. पूर्ण शेंगीचं रूपांतर म्हणजे चलपीचं रूपांतर शेंगीमध्ये झालेलं आहे. तुम्हाला शेंगा दिसेल बघा. तर एक विषय असा आहे, या सोयाबीनला पाला जास्त आहे, पाला. हो, जर बघा तुम्ही असं सोयाबीन असं खालतं केलं, बुडात जर बघितलं का पाला जास्त आहे. हे बघा खालून बघा, पाला जास्त आहे. आणि 335 KDM, 726 KDM आणि 753 फुले किमया, हे जे सोयाबीन आहे, आपण जर खालून असं बघितलं तासाच्या खालून सोयाबीन असं मोकळं दिसते, शेंगा दिसते. याले पाला कमी आहे, याले पाला जास्त आहे, म्हणून ग्रोथ लवकर होते, प्रकाश संश्लेषण लवकर करते. हे जे उन्नती आहे प्रकाश संश्लेषण जास्त करते, म्हणजे खाद्यपुरवठा जास्त प्रमाणात तयार करते. प्रत्येक पाना वाटे, फांदी वाटे लहान व्हेल्स, मोठी व्हेल्स आणि जे काही झाडाची डांगी आहे ते प्रत्येकाला पुरवठा करते. त्याचनुसार त्याच्याच आधारे लवकर प्रत्येक अवस्थाची वाढ लवकर होते आणि आपल्याला शेंगी फुल लवकर दिसते, चलप लवकर दिसते, शेंग लवकर दिसते आणि भरणही लवकर दिसते. हाच तो एक फरक आहे शेतकरी मित्रांनो. कारण की जोपर्यंत सोयाबीनचे पानं आहे तोपर्यंत हे सोयाबीन आहे. एकदा पानाची गळ चालू झाली हा सोयाबीन आपला विषय संपला. समजा आता अळीचा अटॅक आला, हे पूर्ण जर पानाची कात्रा केली तर आपली भरण जे आहे ते कमी होईल, प्रोसेस कमी होईल. म्हणजे भरण
थोडीशी भरण कमी राहणार शेतकरी मित्रांनो, इथला फरक पडते. हे बघा, हे चांगला फरक पडते शेतकरी मित्रांनो पानाईचा. आहे बघा, पानं बुडातून पानं आहे ना. शेंगा गिंगा भरपूर पकडल्या आपल्या सोयाबीननं. आहे 50च्या वर शेंगा आहे एका झाडाला. तर तुम्हाला हा प्लॉट कसा वाटला आणि तुमचं सोयाबीन कसं आहे या 62 दिवसात नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया की पाहूया आपण एका झाडाला किती शेंगा आहे या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.